मानसीज आर्टिस्ट्रीकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला क्रिएटिव्हिटी, कलर्स अँड हॅपीनेसने भरलेलं हॅपी न्यू इयर. हॅलो एव्हरीवन. सो न्यू इयरला मला एक गिफ्ट मिळालं होतं आणि ते गिफ्ट या सिम्पल पेपर बॅगमध्ये होतं. बॅग खूपच प्लेन आणि सिम्पल होती आणि मला वाटलं गिफ्ट स्पेशल आहे, मग बॅग पण स्पेशल असायला हवी ना. म्हणून मी ठरवलं या बॅगवर एक व्हायब्रंट मंडला आर्टवर्क काढायचं आणि तिला कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म करून टाकायचं. सो मी आधी इथे सेंटर मार्क करून घेतला आणि मग असे सर्कल्स ड्रॉ करून घेतले. मंडलासाठी सिमेट्री खूपच इम्पॉर्टंट असते. सो मी असे सिमेट्रिकल सर्कल्स काढून घेतले सगळे आणि मग मी ब्लॅक पेननी असं आउटलाईन करून घेतलं दोन्ही साईडनी. आता हे सगळे मार्किंग्स करून झाल्यानंतर मी सेंटरपासून असं मंडला बिल्ड करायला चालू केलं आणि हळूहळू हे मंडला पूर्ण कम्प्लीट केलं. मला हे मंडला फुल ब्लॅक नको होतं. सो मी आत्ता जेवढं मार्किंग ब्लॅकनी केलं तेवढेच मी ब्लॅक कलरनी करणार आहे आणि नंतर जे आहेत पार्ट्स राहिलेले ते मी ब्लू कलरनी कंप्लीट करणार आहे. हे मंडला कंप्लीट करताना मी घाईगडबड नाही केली. एक एक लेअर मी काम माइंडने कंप्लीट करत गेले. प्रत्येक पॅटर्न रिपीट करताना मी सिमेट्री आणि फ्लो मेंटेन केलं. मंडला आर्ट माझ्यासाठी खूपच रिलॅक्सिंग प्रोसेस आहे आणि हा व्हिडिओ बघताना तुम्हालाही ते फील होईल. आता ही बॅग फक्त गिफ्ट कॅरी करायची बॅग नाही राहिली, तर ती एक हँडमेड रियुजेबल आर्ट पीस बनली आहे. सिम्पल बॅगसुद्धा थोड्या क्रिएटिव्हिटीने खूप स्पेशल बनू शकते. जर तुम्हाला हा ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच आर्ट, क्राफ्ट अँड मंडला व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही बॅग कशी वाटली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.